बाबा. हा शिल्पी बोल. नीट पोहोचलीस बेटा? हो हो, मी अगदी व्यवस्थित वेळेत पोहोचले आणि इथे व्यवस्था पण खूप छान आहे बाबा. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. तुझा आवाजच सांगतोय सगळं छान असेल म्हणून. बर बर, तुला हवं तसं कॅम्प मिळालं ना? हो बाबा, खरंच इकडे खूप शांत वाटतंय. खूप चांगला डिसिजन घेतला मी इकडे येण्याचा. गुड गुड, व्हेरी गुड. छान, उत्तम राहा आणि मुख्य म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळा पाळा. हो हो, मी सगळं नीट करेन, डोंट वरी. बरं मी ठेवू का फोन आता? कारण इकडे कोणाशीच बोलणं अलाउड नाहीये आणि आता आमचे फोन सुद्धा सबमिट करायला सांगितलेत, त्यामुळे आपला काही कॉन्टॅक्ट होणार नाही. अरे वा, हे ऐकून मी खूप खुश झालोय. जगात एक तरी जागा आहे जिथे हिला गप्प राहता येईल. गप्प बस रे दादा तू. बरं ठेवते फोन आता. बाय बाय. ओके ओके, बाय बाय. चला, जागा आवडली, बरं झालं. मला वाटलं आता गेल्यानंतर जागा नाही आवडली तर काय करायचं परत. हो ना, काल तुम्ही जेव्हा अचानक बुकिंग केलं ना तेव्हा मला जरा काळजीच वाटली होती, कारण प्रेग्नेंट असते तिला असं एकटीला पाठवणं म्हणजे. पण आता असं वाटतंय तुम्ही बुकिंग करून चांगलंच केलं. आवाजावरनं खुश वाटते ते. उज्ज्वला ताई, येऊ का? या ना, या गुरुजी या. नमस्कार. बसा ना. नमस्कार. बसा. तुमचीच वाट बघत होती मी. हे घ्या, या पुडीतलं सगळं एका ग्लासभर पाण्यात मिसळा आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. दिवसाच्या 3ऱ्या प्रहरी हे करा. गुरुजी, तुम्ही पूजेचा मुहूर्त काढलायत ना? हो, उद्याचाच मुहूर्त आहे. उद्या सकाळी आपल्याला पूजा करावी लागेल. कसली पूजा? सत्यनारायण आणि वास्तुपुरुषाची पूजा. आणि कलह निवारणाची पूजा आपण सत्यनारायणच्या पूजेच्या आधी करू. अशी पूजा पण असते? कलह नाही हो म्हणून? थांब रे, जरा शांत राहा. हा बोला, सांगा. घरात शांतता राहावी म्हणून लघुरुद्राची पूजा करायची. ही पूजा सकाळी लवकर उठून करायची असते, त्यामुळे सकाळी सगळ्यांनी वेळेत तयार राहा. तुमच्यासाठी चहा आणते. नाही नको, मला पण लवकर निघावं लागेल, कारण उद्या सकाळी लवकर यायचं आहे ना आणि पूजेची बरीच तयारी करायची, त्यामुळे मी निघतो. बरं. अश्विनी, पाणी घेऊन ये. आता कोणासाठी पाणी गेले ना ते? ही कसली पूजा आता, कलह निवारण वगैरे? असू दे रे, माझी श्रद्धा आहे. कळलं का? हे बघ, घरात खूप प्रॉब्लेम चालू आहेत, तर त्याच्यासाठी ही पूजा सांगितली. तेव्हा आता तरी घरातले सगळे प्रॉब्लेम संपू देत. आपण उद्याच्या उद्या पूजा करतोय. अश्विनी, तू प्रसादाचं बघ आणि ते पूजेचं सगळं सामान, त्याची लिस्ट देते. तू आणि श्रेयस जाऊन दोघांनी घेऊन या. आई ऐका ना, मला असं वाटतंय की. अश्विनी थांब. काय ग, एकदम शिल्पीची बाजू घेतलीस तू? असं का स्टँड घेतलास? तिला काय पूजेशी काय घेणं देणं नसतं, तुला माहितीये ना? अहो पण प्रश्न पूजेचा नाहीये, तिला एकटं वाटण्याचा आहे. सध्या कोणतीही गोष्ट तिच्या मनाविरुद्ध झाली ना की तिला वाईट वाटते. ती प्रेग्नेंट आहे, त्यामुळे अशा अवस्थेत ती जरा जास्तच हळवी झालीये आणि तिचा दुखरा कोपरा ना मला आणखीन दुखवायचा नाहीये. ती उगाच चिडचिड करेल आणि मग अशी चिडचिड केली तर मेडिटेशन कॅम्पला जाऊन आल्याचा उपयोग काय, सांगा ना. हिची चिडचिड होईल त्याचं काय करायचं? आई दुखावली जाईल ना. मी घेईन सांभाळून त्यांना. आणि मी कुठे म्हणते की पूजा कॅन्सल करायची आहे. पूजा करायचीच आहे, पण शिल्पी आल्यावर. आणि आपण ज्या प्लॉटवर आपलं घर बांधणार आहोत ते आपल्या सगळ्यांचं आहे की नाही. मग पूजेला घरातली सगळी माणसं नकोत का? बघ बाबा, तू डिसाईड कर. कारण काय, आई या सगळ्या बाबतीत खूपच श्रद्धाळू आहे, तुला माहिती आहे. आणि त्याच विरोधात शिल्पीला काही फरक पडत नाही या गोष्टीत. तुझं अशी एकाचं मन सांभाळायला आणि दुसरीचं तिकडे दुखावलं जायचं. ऐका ना, म्हणजे मला असं म्हणायचं ना की आईंची श्रद्धा महत्वाची आहेच, पण त्याबरोबर घरातली माणसंही तितकीच महत्वाची आहेत. आणि तसंही कुणीतरी म्हणालं होतं, म्हणजे पूजा प्लॉटवर न करता घरी करायची. तेव्हा मी नकार दिला होता का? नाही ना. मग आता तुम्हीही मला सपोर्ट करायला हवा. हे जे काय कुणीतरी करून तू माझ्यावर येतेस ना, ते सॉलिड असतं. ओके मॅडम, तुमचं ऐकूया आपण. पण आता तुला पार्लरला सोडू, मलाही ऑफिसला जायचं. चल. आई सॉरी, मला माहिती आहे सकाळी तुम्हाला माझा खूप राग आला होता.
पण शिल्पी नसताना पूजा करणं म्हणजे तिला वाईट वाटलं असतं ना. आणि आई, तसही एखादी गोष्ट आपण जर चांगल्या मनाने केली तर त्याचं फळ चांगलंच मिळतं ना. प्रत्येक जण गुरुजींनी काढलेला मुहूर्त पंचांग यानुसारच पूजा करत नाही ना. आणि तुम्हीच मला नेहमी सांगता ना, देव भक्तीचा भुकेला असतो. मग मुहूर्तावर पूजा नाही केली तर काहीतरी वाईट होईल हा विचार मनातनं काढून टाका ना. असं काही होणार नाही, सगळं चांगलंच होईल. आणि शिल्पी आली ना की आपण सगळे प्रसन्न मनाने पूजा करू. पुरे गोड बोलणं पुरे. दहीवडे खायला घाल मला. आणि ते खुश घ्या. मस्त झालेत. आई, आता शिल्पी आली ना की आपण पूजा करू. मयू, बाबांना फोन लाव बघू. आज सगळे लवकर जेवूया आणि झोपूया. उद्या पूजेची तयारी पण आहे. शिल्पीला पण आणायला जायचंय ना. बरं झालं उद्या यायला तयार झाली म्हणून. आई, अहो पूजेची सगळी तयारी झालीये. तुम्ही काळजी नका करू. आणि मी गुरुजींना पण फोन लावला होता, त्यांनी फोन नाही उचलला. कदाचित बिझी असतील ते. वेळ मिळाल्यावर करतील फोन. अरे एवढं उशीर काय झाला? कुठे होतास? ते पांड्याबरोबर कॉन्ट्रॅक्टरला भेटायला गेलो ना. ते आपल्या जमिनीवर जरा जेसीबी मागवून लेवलिंग करून माती बिती टाकून देतो ना. खड्डे केवढे आहेत तिकडे. बरं झालं, एक एक काम मार्गी लागतात. फोन कोणाचा? गुरुजींचाच फोन. उद्याच्या पूजेसाठी असेल. हॅलो गुरुजी. हॅलो. हा गुरुजी, थांबा थांबा, ऐकू येत नाहीये. हे बाहेर जाऊन घेते फोन. हा थांबा थांबा, आले. हा हॅलो. ओ पण अगं काय झालं? किती बोलतेस? हो, गुरुजी म्हणतात की पूजेची वेळ टळून गेली. आता जर पूजा केली तर त्याचा विपरीत परिणाम होईल. ते मी बोलतो. हा गुरुजी, प्रकाश बोलतोय. काय बोलते ही? बरोबर बोलत आहेत त्या. हे मीच त्यांना सांगितलं. आणि मी जे दिसतंय तेच बोललो. पूजेचा मुहूर्त टळून गेलाय, त्यामुळे आता पूजा करणं योग्य नाही. अहो पण गुरुजी, काही तोडगा असेल ना. सत्यनारायणाची पूजेत आपण केव्हाही घालू शकतो. आता राहिला प्रश्न तुमच्या पूजेचा, तर त्या पूजेत काही तर तोडगा काढा तुम्ही. सगळी तयारी झाली आहे. प्रसन्न मनानं पूजेची वाट बघतायत घरी सगळी. माझी मुलगी आली की आपण पूजा घालूया. ठरल्याप्रमाणे तुम्ही या पूजेला. हे बघ उज्ज्वला, मनात श्रद्धा असली ना की सगळं व्यवस्थित होतं. आणि हो, घरी यावर आता बोलू नको कुणाची. कळलं? आपलं डिस्कशन या विषयावर भरपूर झालेलं आहे. अगं काय मयू, हात बाजला. अरे देवा, काय कसं? पाणी गरम करत होते, कप पण पडला खाली. तू बाहेर ये, बाहेर ये. अगं हळू, काही लागेल परत. बस इथे अगोदर. दुखते का ग फार? काय झालं? वाजलं कसं? मयू, काय झालं? पण गरम पाणी कसं हवं? आता जेवायची वेळ झाली. आणि ते आजीने दही खाल्लेलं ना, तिचा घसा दुखेल. अरे काय बर्फ असेल ना, लावा ती. मी आणतो. सांभाळून हो, मी आणतो. कप फुटलाय. अहो जरा हळू, पायाला लागेल. हो हो. करायला गेली एक, झालं भलतच. गुरुजी म्हणालेला तेच खरं. पूजा मुहूर्तावरच व्हायला हवी. उज्ज्वला, हे काय त्याचा संबंध कशाशी जोडू नकोस. तू बर्फ लाव, मी मला आणतो. तुझ्यासाठी पाणी गरम करायला गेली आणि सगळं झालंय. बाबा हो, त्यांना का बोलताय उगाच? हे ना मयूच्या धांदरटपणामुळे झालंय. म्हणून नव्हे, तू ते काचा आवर. हो मी. किती वाजलेत बघा, मध्यरात्र झालीये. माहिती आहे मला. दिवसा तर तुम्ही लोक मला हे करू नको, असं करू नको, तसं करू नको, ह्याचा संबंध त्याच्याशी जोडू नको, असं सारखं करत असता. आता रात्री करते तेही सुखाने करू देत नाहीये. ही हळू. अहो बाबा झोपलेत. आणि मी तुम्हाला का करते असं नाही विचारलं, काय करतंय असं विचारलं. आई काही नाही, घरात खडे मीठ ठेवते आणि निलगिरी शिंपडते. त्यामुळे घरात जर काही विपरीत होणार असेल तर त्याची तीव्रता कमी होते. समजले? आई, असा विचार का मनात आणताय?
उद्या पूजा आहे की नाही, मग सगळं चांगलंच होईल ना. उठलं तुम्ही? दे इकडे. काय चाललंय वेडेपणा? पण हे असं केलं काही होणार नाही, कळलं? मग कोणाला ना कधी माझं मन कळणारच नाही. घरावर कोणतं संकट येऊ नये ना म्हणून मी हे सगळं करते. पण तुम्हाला कोणाला त्याची पर्वाच नाहीये. बस झालं, आता यावर काहीही चर्चा नको. झोपा आता. उद्या पूजा आहे घरी, सर्वांना पहाटे उठायचं आहे, तयारीला लागायचं आहे, कळलं का? काय करायचं ते करा, वाटेल तसं वागा. हळद कुंकू बुक्का अबीर वगैरे सगळं. हो आई, सगळं सामान घेतलंय मी. आणि पाण्याची बाटली, पाण्याची विसरलेच. बॉटल पण आणली आहे. चला मी पण निघतो आई. हा येतो. तुम्हा दोघींना सोडू का कुठे? कशाला? गुरुजींनी सांगितलंय ना तू बरोबर जायचं नाहीस म्हणून. अरे हो बाबा, जातो मी. तुम्ही दोघी या, चला. अहो, तुमचा प्रसादाचा डब्बा. हा दे. थांब मी आणते. तुझं पण एकदम स्ट्रिक्ट असतं रूल्स एकदम. हे घ्या. चला थँक्यू. चल बाबा येतो. चल अश्विनी नीट जा. हो हो. बरं चल आता आपण निघायचं का? हो चल चल लवकर चल. कसा आहे? हो, बाय बाय बाय. बाय बाय बाय. आई बाबा येते हा. शिल्पी, आता काय झालं? अगं, अक्षता घ्यायच्या राहिल्या, तेवढ्या घेते. हो घे घे होता. गणू, चांगल्या कामाची सुरुवात म्हणून मी ही पूजा करायचं ठरवलंय. पण घरात सतत काही ना काहीतरी होतं, त्यामुळे आईंच्या मनात शंका निर्माण झाली. आणि आता त्यांच्या या मनातल्या भीतीमुळे ना मलाही अस्वस्थ वाटायला लागलंय. काही कर, पण आता तूच मला ह्यातनं मार्ग दाखव. मला फक्त एवढं सांग की मी भूमिपूजनाला जाऊ की नको. प्रसाद सांडला. आई, अरे बाबू, अगं हळद घे. हळद किती कडनं? ये इकडे बस. शांतपणे बस. काही होत नाही. हो बाळा हो. पाटील जरा एक मिनिट कुहू. बस झालं, बस झालं. झालं 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 झालं. जरा वेळानं छान वाटेल. आई सॉरी, माझ्यामुळे प्रसाद सांडला. अगं कुहू, प्रसाद नंतर करता येतो ना पुन्हा. हा बघू, तुला दुखतंय का अजून? नाही, तू दाबून ठेवल्यावरती जरा बरं वाटतंय. बरं वाटतंय. चला आता उशीर करू नका, निघा तुम्ही पटकन. बाबा, अहो पण खूप. आई तू जा, आता थांबलंय दुखायचं. हा हुशार आहे ती, मी आहे ना. चल चल चल, तू निघ 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 पटकन. चला शिल्पी. ठीक आहे, मग फायनली जायचं की नाही? हो जाऊया ना, पण त्या काचा उचलते मी. अगं आई मी आवरते त्या, तू निघ. अगं तुम्हाला उशीर होतो, निघा. ती आवडते. आण ग. आई तू जा, इतकं काय नाही दुखत आता. हा चला चला निघ. बरं वाटतं, बरं वाटतं. काही टेन्शन नाही. निघूया. ह्या वास्तूत आल्यावर आमचं सगळं काही छान होऊ दे. माझ्या कुटुंबाची खऱ्या अर्थाने भरभराट होऊ दे.
शिल्पी 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 काय शिल्पी 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 कोणी आहे का शिल्पी शिल्पी कोणी आहे का प्लीज शिल्पी उठ शिल्पी कुठे आहेस तू आणि किती वेळ झाला मी तुला फोन करतोय तू फोन का उचलत नाहीयेस माझा सर इकडे सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. फ्लॉप झालाय म्हणजे काय? अहो सर. अरे बोल ना पटकन काय गोंधळ घालून ठेवलायस? अहो सर मी काय नाही केलंय. बहुतेक त्या शिल्पीला काहीतरी झालंय. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. मी त्यांना फॉलो करतो आणि तुम्हाला कळवतो. हा थांब फोन नको ठेवू आणि नंतर सांगतो म्हणजे काय? तू होतास ना तिथेच? लक्ष नव्हतं तुझं? सर त्या प्लॉटवर पोहोचला हे मी तुम्हाला कळवलं. आता आपलं काम त्या तिथून निघाल्यावरती होतं ना. मी त्या निघण्याची वाट बघत होतो पण त्या तिकडे नक्की काय करत होत्या ते काही दिसलं नाही मला. दिसलं नाही का? तू पाहिलं नाहीस? सॉरी सर. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यात हे कशावरून? सर शिल्पी शुद्धीत नव्हती. ऐक आता नीट तिथं व्यवस्थित लक्ष ठेव. त्यांच्या पाठीमागे जा आणि जे काय आहे ते मला कळव. अशी अर्धवट माहिती नको देऊ. ठेव फोन आता. हो सर. काय नवीन गोंधळ आहे हा? इतका चांगला चान्स मिळालेला मला. शिल्पी मला तुझा नुसता ऍक्सिडेंट व्हायला नकोय. तू आणि तुझं बाळ. आपण उद्याच्या उद्या पूजा करतोय. अश्विनी तू प्रसादाचं बघ. आई मला असं वाटतंय की उद्या पूजा करायला नको. जाऊया? हो जाऊया ना. हळू. सॉरी सॉरी बाय. गेले काही दिवस देव आपली सतत परीक्षा बघतोय आणि आपण त्याच्यात नापास होतो. गुरुजींनी सांगितलेलं आपण ऐकलं नाही. जे जे करायला नको होतं ना ते सगळं आपण केलंय. आता माझ्या मनात खूप भलत्याचा विचार येत आहे तो. उज्ज्वला सारखं सारखं तेच ते बोलू नकोस तू. माझा ऐक प्रार्थनेत फार ताकद असते. सगळं उत्तम होणार हा विचार कर आणि देवाचं स्मरण कर. अगं वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. आपण जसा विचार करतो ना तसंच घडत जातं. मग जरा पॉझिटिव्ह विचार ठेव. तुम्हाला काय जातंय म्हणायला? पॉझिटिव्ह विचार कर पॉझिटिव्ह विचार कर. एका आईच्या मनात अशा वेळेला काय विचार येतात ना हे तुम्हाला नाही कळायचं. आपल्या मुलांवर जर संकट येणार असेल ना तर सगळ्यात आधी त्याची चावलं आईला लागते. माझी शिल्पी खूप त्रासात आहे हो. शांत हो. डॉक्टर काय झालं? बरी आहे ना शिल्पी? म्हणजे बाळ आणि शिल्पी दोघंही स्टेबल आहेत त्या पण शुद्धीवर यायला थोडा वेळ लागू शकतो. विश्रांतीची गरज आहे त्यांना. औषधाचे थोडेसे डोस दिले ना की ताकद येईल त्यांना. म्हणजे डॉक्टर सगळं ठीक आहे ना? त्या पोटावर पडल्यामुळे केसमध्ये काही कॉम्प्लिकेशन झाल्या. त्यांच्या पोटाला जोरदार मार लागला होता आणि इंटरनल ब्लीडिंग पण खूप झालं होतं. डॉक्टर तिच्या बाळाचं काय? अनफॉर्च्युनेटली देयर इज नो कार्डिओ ऍक्टिव्हिटीज. द बेबी इज नो मोर. माफ करा आम्ही बाळाला नाही वाचवू शकलो. आय एम सॉरी. अहो डॉक्टर असं कसं बोलले? ती बाळ नाहीये.
काय झालं बाळाला? अरे मी सांगत होते की घराबाहेर जाऊ नका, पण माझं कोणी ऐकायला तयार नाही. आता शिल्पीला कळते बघ, कोण सांगणार तिला हे? माझ्या पोरीने किती स्वप्न रंगवली होती. एकच आधार होता तिला जगायचा. बिचारी माझी पोर, तिच्या नशिबात सुखच नाहीये. आई, शिल्पी, खूप दुखतंय ग. बरं वाटेल, थोडं पाणी देऊ का? नको. आपण हॉस्पिटलमध्ये काय करतोय? हॉस्पिटलमध्ये का आणलंय मला? हॉस्पिटलमध्ये का आलोय आपण? शांत पड, शांत पड. नाही, वहिनी आणि मी गेलो होतो प्लॉट वरती पूजा करायला. वहिनी कुठे? आई, तू का रडतीयस? उज्ज्वला, काही नाही. काय झालंय? आई सांग ना, का रडतीयस? काय झालं हो बाबा आईला? नाही, शांत हो ग. आणि मला का इथे आणलंय? काही नाही, तुला थोडं बरं वाटत नाही ना, म्हणून हॉस्पिटल आणलं. अगं बरे, अगं पडून राहा तू, पडून राहा शांतपणे बाळा. माझं बाळ कुठे? माझं बाळ कुठे? आई, माझं बाळ कुठे ग? हाताला काही लागतच नाहीये माझ्या. सगळं लूज वाटतंय मला. डॉक्टरांना बोलवा तुम्ही. तुम्ही आधी डॉक्टरांना बोलवा. हा, इथं नाही, तुम्ही शिल्पी शांत हो. मला डॉक्टर. शिल्पी शांत हो. मला उठवते. शिल्पी, माझा बाळ. माझं बाळ कुठे? माझं बाळ कुठे आहे? माझं डॉक्टर. शिल्पी शांत हो. माझं बाळ काही सांगतच नाही. माझं बाळ कुठे आहे? अहो, मला ना, म्हणजे कुठे मी वेगळीकडे आले, काही आले ना, तर माझं बाळ रिस्पॉन्ड करायचं. त्याच्या हालचालींवरनं मला कळायचं. माझं हालचालच जाणवत नाहीये मला. कुठे बाळ माझं? शिल्पी, आणि मला इथे काय आहे? शिल्पी, तुम्ही काय केलं मला? शांत व्हा पहिले. तुमचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यात तुमचं बाळ गेले. बाळ गेला. आता कसं काय? आणि समजा रात्री काही इमर्जन्सी आली तर तुला धावपळ करता येणार आहे का? सांग मला. थांबू दे अश्विनीला इकडे. आई बाबा घरी चला. श्रेयस अगदी बरोबर बोलतो उज्ज्वला. आपण घरी जायला हवं. इथे आहे अश्विनी, बघते. आई बाबा चला. नाही, घरी माझं मन नाही लागणार. मी डॉक्टरांशी बोलते ना, त्यांना सांगते. आई, मी आहे ना, मी घेईन ना तिची काळजी. खरंच. आई प्लीज हट्टीपणा करू नकोस ग. इकडे तिची काळजी घेता घेता तुला काय झालं तर काय करायचं सांग मला. सगळ्यांनी आपापल्या तब्येती सांभाळा आधी प्लीज. अगदी बरोबर आहे श्रेयस. चल उठ उठ, चल चल लवकर चल. अश्विनी, काय झालंय? एवढी लॉस्ट काय आहेस? मी नाही, काही नाही. काही बोलायचंय का तुला? नाही. पक्क? ठीक आहे, डॉक्टर येतील रात्री राऊंड मारायला. तेव्हा काही प्रिस्क्राईब केली औषधं तर मला पाठव, प्रिस्क्रिप्शन. मी रात्रीच घेऊन. कळत. तुम्ही जा. काळजी घे.
शिल्पी, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी शिल्पी. आय नो मला आता तुझ्यासोबत तिथे हॉस्पिटलमध्ये असायला हवं होतं. अगं पण मी कुठच्या तोंडाने तुझ्यासमोर येऊ जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्या आणि बाळासोबत नव्हतो. तर माझी हिंमत नाही ग तुझ्या समोर यायची. हिंमत नाहीये. काय झालं? आजी अगं चहा नाही घेतलास अजून? नकोय मला. अगं थोडा चहा पी म्हणजे बरं वाटेल. हा अहो तुम्हीच असा धीर सोडून वागलात तर शिल्पीला कोण धीर देणार? अगं मयुरी, त्यांना 2 बिस्किट दे चहा बरोबर. सकाळच्या गोळ्या पण घ्यायच्या आहेत ना तुम्हाला. नकोय मला, काही खायची इच्छा नाही हो. आई असं करून कसं चालेल सांग मला. आपल्या सगळ्यांना आता स्ट्रॉंग राहायला हवं. तू गोळ्या नाही घेतल्यास, काही खाल्लं नाहीस, तुझी तब्येत बिघडली तर काय करायचं सांग मला. प्लीज 4 घास खाऊन घे म्हणजे गोळ्या घेता येईल. अगं मयुरी, हा अश्विनीसाठी पण चहा आणि नाश्ता काहीतरी दे. सकाळपासून तिने खाल्लं नसेल ग काही. नाहीतर मी तिच्यासाठी. नाही काकू, नाही, गरज नाही त्याची. मी आता तिकडे जातोच आहे. ती रात्रभर तिकडे होती. मी तिला घरी पाठवतो. ती आली का फ्रेश होईल आणि इकडेच काहीतरी खाईल आणि इथेच थांबवते तिला. समजा डिस्चार्ज मिळत असेल तर मग इकडे कोणीतरी हवं ना तयारी करायला. बरं, मी येते. हा, काही लागलं तर सांगा. हो काकू, सांगतो. श्रेयस, शिल्पी घरी आली तर कसं होणार आहे सगळं? घरी काय आणि हॉस्पिटल काय, जे आहे ते आहेच ना. अरे तिने बाळासाठी घरात काय काय वस्तू आणून ठेवले. माझ्याच लेकीच्या नशिबात हे सगळं का? शिल्पी, देव नेहमी माझ्याच बाबतीत असं का करतो? मला माझं असं ते फक्त बाळच तर होतं ना ग. ते पण हिरावून घेतलं त्या देवानी. आता मला माझं स्वतःच हक्काचं असं असं कोणीच नाही उरलं. एकटी पडले मी. नाही शिल्पी, ऐक ना, तू एकटी नाहीये सगळं. नको ना रडू तू. तू रडू नकोस. आणि ना तू एकटी नाहीये शिल्पी. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत की नाही. आणि आपण सगळे मिळून यातनं बाहेर येऊ आपण शिल्पी. आहात ना तुम्ही सगळे आहात. फॅमिली आहे, पण याच फॅमिलीमध्ये तुमचं स्वतःच असं कोणी ना कोणीतरी आहे. तसं मला हे बाळ होतं. किती स्वप्न बघितली होती मी. काय काय ठरवलं होतं. एका झटक्यात सगळं गेलं. मला माझं बाळ पाहिजे होतं. स्वतःची मनमानी करून झाल्यावर कशाला तिची समजूत करायचं नाटक करतेस? कितीदा सांगत होते कानी कपाळी ओरडून, पूजा करू नका, पण नाही, कोणी माझं ऐकलं नाही. या सगळ्याला तू जबाबदार आहेस अश्विनी. आज शिल्पीचं बाळ तुझ्यामुळे गेलंय. तू कारणीभूत आहेस. माझ्या शिल्पीचं बाळ तुझ्यामुळे. मला का मारताय साहेब? काय ऐकून घेऊ तुझं? काय ऐकून घेऊ? तुला सांगितलं तिकडे माती टाक, लेवलिंग कर ना. नाही गेलास तिकडे. तुझ्यामुळे काय झालंय माहितीये तुला? माहितीये? हो साहेब, ट्यूब बंद पडला यात. माझी काय मिस्टेक साहेब. साहेब मी कवाला तुम्हाला फोन पण केला होता साहेब. खोटं बोलतोस? खोटं बोलतोस? श्रेयस, अरे भाई काय करतोय? थांब जरा. ए भाई तुझा. अहो म्हणजे अरे भाई तुझा मार खायचा आहे का? नाही. जा 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 लवकर. अरे जाऊन का देतोस त्याला? त्या माणसामुळे काय झालं माहितीये तुला? श्रेयस, अरे शांत हो जरा. त्याची काही चुकी नाहीये. आणि त्यांनी तुला खरंच फोन केला होता. त्यांनी तुला फोन केला होता, तुझा फोन लागला नाही म्हणून त्यांनी मला फोन केला.
पण आता या ना त्या कारणामुळे तो निरोप तुझ्यापर्यंत आलाच नाही. आता शिल्पीच्या बाबतीत असं काही घडेल आपल्याला माहिती होतं का? अरे तिच्या समोर जायला भीती वाटते मला. तिला असं कधी बघितलं नाही मी. काय तोंड घेऊन जाऊ समोर सांग मला. अरे काय होणार आहे ना आता तेच कळत नाही. शांतो, मला पण शिल्पीचा चेहरा बघवत नव्हता. मला शिल्पीची खरंच खूप काळजी वाटते, पण आपण आहोत ना तिच्यासोबत सगळे. आणि विशेष करून वहिनी, त्या सगळं सावरती. तू काळजी करू नको. मी आता त्यांना जे उत्तरं दिली ना त्याला म्हणतात शेजार धर्म. डायरेक्ट क्लीन बोर्ड करून टाकले त्यांना. खरंच सावंतराव, शेजारी असावा तर तुमच्यासारखा. चल रे, तू उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. पण तुझ्या हातात काय आहे रे ते? श्रेयसने काही सामान मागवलं ते द्यायला आलोय. हो हो, जा जा. अरे तू आहेस म्हणून त्याला थोडी तरी मदत होते रे. पण तुझ्यासारखा खरा मित्र मिळायला पण नशीब लागतं. नाही हो काकू, मी हे सगळं माझ्या फॅमिलीसाठीच करतोय. आता त्याची फॅमिली तीच माझी फॅमिली. खरं आहे तुझं. पण शिल्पीशी तू जसा भांडतोस ना तशी तिची काळजी पण घेतोस. हे 2 भावंडातच होऊ शकतं. एक सांगू सावंत काकू, या फॅमिलीमध्ये कोणाला काही झालं मला सहन होत नाही. माझं बाळ हो. तुमचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यात तुमचं बाळ गेलं. आपल्याला नवीन प्रोजेक्टसाठी रॉ मटेरियलची ऑर्डर प्लेस करायची. तू त्या ऑर्डर फॉर्मवर सह्या करून ठेव, म्हणजे आपल्याला फाईल्स पुढे पाठवता येईल. द्या, लगेच करतो. हा कसला फॉर्म आहे? अरे ते ऑर्डर प्लेस करायच्या आधी आपण फायनान्ससाठी अप्लाय करतोय. काय आहे की याआधी आपण प्रायव्हेट कंपनीकडे फायनान्ससाठी अप्लाय केलेलं नाहीये. ही आपली पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी हा बराच मोठा फॉर्म आहे. तू नीट वाच. ठीक. एक मिनिट मी तुला सगळं सांगतो. हे म्हणजे वाचण्यात खूप वेळ जाईल ना. सो बेसिकली असं आहे की काही दिवसांपूर्वी हे इन्व्हेस्टर मला अप्रोच झाले आणि त्यांना आपलं लोकेशन आणि प्रोजेक्ट खूप आवडले. कोण आहे ते? काय बॅकग्राऊंड आहे? बॅकग्राऊंड चेक केलंय मी. या आधी त्याने असे अनेक प्रोजेक्ट केले. सर, त्या ऑर्डर फॉर्मवर सह्या झाल्या का? हो हो, सह्या झाल्यात. श्रेयस सह्या करतोय ना. श्रेयस फक्त यातले ऑर्डर फॉर्म्स काढून साईन करून दे बस. तुम्ही सगळे फॉर्म्स घेऊन जा. बाकीचे फॉर्म्स मी वाचून तुम्हाला पाठवून देतो. नाही आंबेडकर, थांबा, तुम्ही सगळे पेपर घेऊन जा. अरे पण श्रेयस, अजून बरेच क्लॉथ बाकी आहेत. नाही, मी नंतर वाचतो ते. तुम्ही आधी पेपर्स पुढे पाठवा, उगीच काम लटकायला नको. सर, तुम्हाला जे वाचायचंय ते वाचून घ्या. मी थोडा वेळ थांबतो. नाही आंबेडकर, श्रेयस म्हणतो ते बरोबर आहे. तुम्ही एक काम करा, हे सगळे फॉर्म्स तुम्ही घेऊन जा. बाकीचे जे काही क्लॉथ असतील ते तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे फाईन. श्रेयस, काळजी करू नकोस. मी